सरकारकडून सुरक्षित आणि सहकारी टॅक्सी सेवा, भारत टॅक्सीची घोषणा। सहकार मंत्रालय आणि ई-गव्हर्नन्स विभागाचा संयुक्त उपक्रम। रोजगार सुरक्षा आणि स्वावलंबनाचा संगम, भारत टॅक्सी बनणार देशाचा अभिमान। डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू। देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा डिसेंबरमध्ये सुरू होत आहे। तिचे नाव भारत टॅक्सी असं आहे। नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये 650 चालकांसह पायलट प्रकल्प सुरू होईल। त्यानंतर पुढील महिन्यात ती इतर राज्यांमध्ये विस्तारेल। तोपर्यंत 5000 चालक आणि महिला सारथी या सेवेत सामील होतील। सध्या ओला आणि उबर सारख्या खासगी कंपन्या टॅक्सी सेवा देत आहेत, परंतु सुरक्षेच्या समस्या अनेकदा उपस्थित केल्या गेल्या आहेत। म्हणूनच केंद्र सरकार स्वतःची देखरेख केलेली टॅक्सी सेवा सुरू करत आहे। भारत टॅक्सी हे सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-शासन विभागाने विकसित केलेले पहिले राष्ट्रीय सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे। चालक देखील सहमालक असतील। या उद्देशाने अलीकडेच सहकार टॅक्सी कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार करण्यात आलाय। हे सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल आहे, जे सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड द्वारे चालवले जाते, जे जून मध्ये 300 कोटींच्या निधीतून स्थापन झाले होते। ही ॲप आधारित सेवा डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे। यामध्ये एक गव्हर्निंग काउन्सिल असेल, ज्यामध्ये अमूलचे एमडी जयंत मेहता अध्यक्ष असतील आणि एनसीडीसीचे उपव्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता उपाध्यक्ष असतील। देशातील विविध सहकारी संस्थांशी संबंधित 8 इतर सदस्य देखील आहेत। या मंडळाची पहिली बैठक 16 ऑक्टोबर रोजी झाली होती। या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली। आता भारत टॅक्सीचे फायदे काय आहेत, सेवा कशी मिळवू शकता, चालकांना काय फायदा होईल, महिला सारथीची भूमिका काय असेल, 2030 पर्यंत ही सेवा कशी प्रगती करेल, याबद्दल मी सविस्तर सांगते। भारत टॅक्सीचे ॲप ओला आणि उबर सारखेच असेल आणि नोव्हेंबर मध्ये ॲप स्टोअर मधून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल। हे ॲप हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल। प्रत्येक राईड मधून मिळणाऱ्या कमाईपैकी 100% चालकाकडे जाईल। त्यांना फक्त एक मानक दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक शुल्क भरावे लागेल। महिला सारथी म्हणजेच महिला चालक, पहिल्या टप्प्यात 100 महिला सामील होतील। 2030 पर्यंत त्यांची संख्या 15000 पर्यंत वाढेल। 15 नोव्हेंबर पासून मोफत प्रशिक्षण आणि विशेष विमा प्रदान केला जाईल। 2030 पर्यंत ही सेवा कशी प्रगती करेल असा प्रश्न उपस्थित झाला असेल तर त्याचं उत्तर असं आहे। डिसेंबर ते मार्च 2026 पर्यंत राजकोट, मुंबई आणि पुणे येथे सेवा उपलब्ध असेल। 50,000 ड्रायव्हर्स असतील। हे बहुराज्य ऑपरेशन असेल। एप्रिल ते डिसेंबर दरम्यान लखनौ, भोपाळ आणि जयपूर येथे ही सेवा सुरू होईल। 15,000 ड्रायव्हर्स आणि 10,000 वाहने असतील। 2027 ते 28 मध्ये संपूर्ण भारतात 20 शहरांमध्ये 50,000 ड्रायव्हर्ससह सेवा उपलब्ध असेल। ती फास्टॅगशी जोडली जाईल। 2028 ते 30 दरम्यान जिल्हा मुख्यालये आणि गावांमध्ये 1 लाख ड्रायव्हर्ससह सेवा सुरू होईल। भारत टॅक्सी ही केवळ आणखी एक टॅक्सी सेवा नसून सहकाराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, महिलांचा सहभाग आणि सुरक्षित प्रवास यांचा संगम आहे। ओला, उबरच्या एकाधिकाराला पर्याय देत ही सेवा चालकांना स्वावलंबनाची नवी दिशा देणार आहे। आता पाहायचं इतकंच आहे की डिजिटल इंडिया आणि सहकार भारताच्या या नव्या उपक्रमाला प्रवाशांकडून आणि चालकांकडून किती आणि कसा प्रतिसाद मिळतो। अशाच अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।